नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न फार्मसी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ हार्ट या पॉईंटबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला स्क्रीनवरती एक डायग्राम दिसत आहे आणि तेच आपले ह्युमनचं हार्ट आहे. ठीक आहे. ह्युमन हार्ट आउटर साईडने जर पाहायचं म्हटलं तर 4 लेयर आहेत त्याला. पेरिकार्डियम, इपिकार्डियम, मायोकार्डियम अँड एंडोकार्डियम. एंडोकार्डियम जो आहे तो इनर मोस्ट लेयर आहे आणि पेरिकार्डियम जो आहे तो आउटर मोस्ट लेयर आहे. आणि ह्यांच्या इन बिटवीन जो आहे इनर साईड ऑफ द इपिकार्डियम मायोकार्डियम हा लेयर आहे आणि तो त्याच्याच नावावरून आपण हार्टला अजून एक सिनोनिमनी ओळखतो, म्हणजेच मायोकार्डियम असं पण आपण हार्टला म्हणत असतो. ठीक आहे. सोबतच तुम्हाला सुपिरियर व्हेना कावा दिसतंय, ॲओर्टा दिसत आहे, करोनरी आर्टरी जे की एक राईट साईडला आहे आणि एक लेफ्ट साईडला आहे. पल्मोनरी आर्टरीज आहेत जे की लंग्सशी कनेक्टेड आहेत. ठीक आहे. हे झालं आउटर साईडनी स्ट्रक्चर. जर इनर साईडनी जर पाहायचं म्हटलं तर अजून भरपूर सारे स्ट्रक्चर्स आहेत, ज्यामध्ये आपण SA नोड सांगू शकतो, AV नोड, व्हॉल्स असतील, सेप्टम झालं, व्हेंट्रिकल्स. ठीक आहे. त्यामधले इनरमोस्ट पार्ट्स पण भरपूर सारे असतील आणि ह्या प्रत्येक पार्टचं एक वेगळं फंक्शन असणार आहे आणि हे प्रत्येक पार्टचं फंक्शन जे आहे ते आपण सांगत असतो फिजिओलॉजीमध्ये. मग एक्सटर्नली हे सगळे पार्ट्स झाले तर इंटरनली काय येईल? मग इंटरनल पार्ट्स SA नोड, AV नोड, ॲओर्टा, पर्किंची फायबर्स हे सगळे इंटरनल पार्ट्समध्ये आपण सांगू शकतो आणि ह्या प्रत्येक पार्टचं एक वेगळं फंक्शन असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला फिजिओलॉजी पाहायचं म्हटलं तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लेफ्ट अट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलबद्दल पाहायचं झालं तर लेफ्ट अट्रियममधून ऑक्सिजनेटेड ब्लड जे की लंग्सकडून आलेलं आहे ते लेफ्ट अट्रियममध्ये येणार पहिले. देन लेफ्ट अट्रियममधून ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येणार आणि तिथे एक वॉल आहे ज्याला आपण मिट्रल वॉल असं म्हटलेलं आहे किंवा ज्यालाच आपण म्हणतो बायकस्पिड वॉल. तो वॉल ओपन होणार आणि अट्रियामधून व्हेंट्रिकलमध्ये ब्लड येणार, म्हणजे अट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार आणि अट्रिया जसं कॉन्ट्रॅक्शन होणार ब्लड फ्लो व्हेंट्रिकल्सकडे जाणार आणि व्हेंट्रिकलमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येणार आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड ॲओर्टाकडे पुश केलं जाणार जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा आणि ॲओर्टा थ्रू ओव्हरऑल बॉडीला ब्लड प्रोव्हाइड केलं जाणार. ठीक आहे. हे कॉमन मेकॅनिझम आहे. सेम लाईक दॅट राईट अट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलमध्ये होणार. बट इकडे एक लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट म्हणजे इकडे डिऑक्सिनेटेड ब्लड असतं आणि इकडे असतं ऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे. राईट अँड लेफ्ट, राईट अट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलमध्ये असतं ट्रायकस्पिड वॉल. ठीक आहे. आणि हे वॉल ह्याच्यासाठी आहेत की जेणेकरून अट्रियममधून व्हेंट्रिकलमध्ये जेव्हा ब्लड येईल तेव्हा हे वॉल बंद होतात. ठीक आहे. एक व्हेंट्रिकल्समध्ये एक पर्टिक्युलर व्हॉल्यूम मेकअप झालं ब्लडचं की हे वॉल क्लोज केले जातात जेणेकरून ब्लडचा बॅक फ्लो होऊ नये. तर ह्या वॉलचं हे फंक्शन आहे, बॅक फ्लो ऑफ ब्लड ते होऊ देत नाही. ठीक आहे. राईट अट्रियम राईट व्हेंट्रिकलमध्ये असतो ट्रायकस्पिड वॉल आणि लेफ्ट अट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये असतो बायकस्पिड वॉल. इकडे असतं ऑक्सिजनेटेड ब्लड आणि इकडे असतं डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता सोबतच तुम्हाला दिसत असेल सुपेरियर व्हेना कावा आणि इन्फेरियर व्हेना कावा. तर बॉडीच्या अप्पर साईडचे अप्पर लिम्स लाईक हेड, नेक, आर्म्स रिजनमधून डिऑक्सिनेटेड ब्लड हार्टकडे घेऊन येण्याचं काम सुपिरियर व्हेना कावा करते, तर लोअर साईडच्या बॉडी पार्ट्सचं ब्लड हार्टकडे घेऊन येण्याचं काम इन्फेरियर व्हेना कावा करते. ठीक आहे. हे काही हार्टचं थोडक्यामध्ये आपण फिजिओलॉजी बघितलेली आहे. ॲओर्टा जी आहे ती मेन आर्टरी आहे जी की पूर्ण ओव्हरऑल बॉडीला ब्लड सप्लाय करण्याचं काम करते. कुठलंवालं ब्लड? ऑक्सिजनेटेड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. आता हे झाले फिजिओलॉजी अँड ॲनाटॉमी. ॲनाटॉमीमध्ये सांगणार तुम्ही पार्ट्स त्याचे, हार्टचा शेप कसा आहे, हार्टचं वेट काय आहे, हार्टचा शेप कसा आहे, हे सगळं तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये सांगावं लागतं. तर हार्टचं वेटचं पाहायचं म्हटलं तर 300 to 450 ग्राम्स वेट असू शकते. इन बिटवीन ॲव्हरेज वेट आहे हे. आणि जर शेपचं पाहायचं म्हटलं तर इथे तुम्हाला दिसत पण एक कोन शेप्ड हार्ट असतं आपलं. ठीक आहे. तर ॲनाटॉमीमध्ये स्ट्रक्चरबद्दल इन्फॉर्मेशन सांगायची असते आणि फिजिओलॉजीमध्ये त्याच्या फंक्शन्सबद्दल. ठीक आहे. मग हे असं ॲक्च्युअली मेकॅनिझम जे आहे ते असं वर्किंग करत असतं. वॉलचा रोल आहे तिथे, आर्टरीजचा रोल आहे,
व्हेन्सचा रोल आहे, ठीक आहे. नोड्सचा पण रोल आहे, एक आहे एस ए नोड आणि दुसरा आहे ए व्ही नोड. हे असतात राईट अट्रियममध्ये आणि व्हेंट्रिकलमध्ये, ठीक आहे. एस ए नोडचा फुल फॉर्म आहे सायनो अट्रियल नोड अँड ए व्ही नोडचा फुल फॉर्म आहे अट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. आणि ह्या नोड्सचं काम आहे इम्पल्स जनरेशन अँड इम्पल्स कंडक्शन. सोबतच व्हेंट्रिकलमध्ये पर्किंजी फायबर्स आहेत आणि हे ओव्हरऑल पूर्ण हर्टमध्ये ते इम्पल्स पास करण्याचं काम करत असतात. तर हे सिम्पली आपलं ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आहे. जर फंक्शन्स पाहायचं म्हटलं तर फंक्शनमध्ये फर्स्ट फंक्शन आपण सांगू शकतो पंपिंग ऑफ ब्लड, सेकंड सांगू शकतो ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू दी ऑल बॉडी पार्ट्स थ्रू दी ॲवोटा थ्रू ब्लड म्हणजे बॉडीकडे ट्रान्सफर केलं जातं आणि पूर्ण ओव्हरऑल बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतं. आणि सर्क्युलेट होत असताच ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स जे आहेत ते बॉडी पार्ट्सला प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून आपले बॉडी पार्ट्स किंवा सेल्स ज्या आहेत त्या वर्किंग करतील. वर्किंगसाठी न्यूट्रिएंट्स गरजेचे आहेत आणि ते न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम ब्लड करत असतं. नेक्स्ट फंक्शन पाहायचं म्हटलं तर रिमूव्हिंग ऑफ वेस्ट, रेग्युलेशन ऑफ हार्ट रेट अँड मेंटेनन्स ऑफ ब्लड प्रेशर. हार्ट रेट सर्वांना माहिती आहे, नॉर्मल हार्ट रेट आहे 72 बीट्स पर मिनिट. आणि हा कशामुळे जनरेट होतो? सिस्टोल आणि डायस्टोल. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि डायस्टोल म्हणजे रिलॅक्झेशन, ठीक आहे. अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपला हार्ट साऊंड, ठीक आहे. जेव्हा हे वॉल्स जे आहेत ते ओपन आणि क्लोज होतात तेव्हा हार्टमध्ये एक साऊंड प्रोड्यूस होतो आणि त्या साऊंडला आपण हार्ट साऊंड असं म्हणत असतो, जो की आहे लब आणि ढब, ठीक आहे. जस्ट बिकॉज ऑफ क्लोजिंग अँड ओपनिंग ऑफ दॅट वॉल्स. सोबतच तुम्हाला लक्षात ठेवायला कार्डियक सायकल म्हणजे हार्टबीट जे होतात आपले 72 बीट्स पर मिनिट किंवा 70 to 75 ॲव्हरेज नंबर सांगू शकतो आपण. तर एक हार्टबीट आणि दुसरा नेक्स्टवाला हार्टबीट ह्याच्यामधला जो टाईम पिरियड आहे त्याला आपण म्हणतो कार्डियक सायकल. तो टाईम पिरियड आहे 0.8 सेकंड, ठीक आहे. कार्डियक सायकलमध्ये हे तुम्हाला सर्व लक्षात येईल, त्याच्या फेजेस असतील. सिम्पली लक्षात ठेवायचं सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि डायस्टोल म्हणजे रिलॅक्झेशन. जेव्हा सिस्टोल आणि डायस्टोल होत असतं तेव्हाच आपले बीट्स काउंट केले जातात. आणि सर्वांना माहिती असेल नॉर्मल हार्ट बीट किंवा हार्ट रेट जो आहे तो आहे 72 बीट्स पर मिनिट. आय होप तुम्हाला हे स्ट्रक्चर आणि आपल्या हार्टचे फंक्शन्स लक्षात आले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रांसोबतही शेअर करा. जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुम्ही बेल आयकॉनलाही प्रेस करू शकता, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. धन्यवाद.